क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शन व श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी व स्मरणीय राहील। यावेळी मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, जिल्ह्यातील आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी आमदार मदन येरावार, माजी आमदार वसंतराव पुरके, माजी आमदार शिवाजीराव मोघे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।